आता जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना, असल्या प्रकारची घटना कित्येक महिलांसोबत झालेली आहे आणि आता कित्येक महिलांसोबत वर्तमान काळामध्ये होत आहेत। एक डॉक्टर महिला होती, तिचं एका मुलावर प्रेम होतं आणि प्रेम असं होतं की तिनं ठरवलेलं असतं की हा मुलगा माझ्यासोबत लग्न करत असेल तरच मी याच्यावर प्रेम करते। पण तो मुलगा आहे, तो म्हणला की बाबा मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, तुझ्याशिवाय माझं कोणी नाही, माझी छाती चिरून बघ, माझ्या छातीमध्ये तुझा फोटो आहे। मग हिला त्याच्यावर पक्का विश्वास बसला। तो मुलगा एक दिवस हिला एका लॉजवर बोलवतो आणि ही त्याला विचारते सुद्धा की लॉजवर कशाला। तो म्हणला की बाई, बाहेर जर बसलो आपण तर आजूबाजूचे लोक आपल्याकडे बघतात, निवांत बोलता येत नाही, निवांत घट्ट मिठीत राहता येत नाही, लॉजवरही निवांत बोलूयात, आपल्याला तसं काय करायचं नाही आहे। ही लॉजवर जाते, गेल्याच्या नंतर मिठी गिठी मारतात, मस्त बोलणं बिलणं करतात आणि बोलणं झाल्याच्या नंतर थोडेसे रोमॅन्टिक होतात, किसिंग बिसिंग चालू होती यांची। पण तो जो मुलगा आहे तो थोडा जास्त वर जाण्याचा प्रयत्न करतो, ही त्याला ताडवते पण तो मुलगा ऐकत नाही आणि हिच्यावर थोडीशी जबरदस्ती करून हिच्यासोबत ते करतो। हिला म्हणतो इथं लग्न करायचं नाही, लग्नाच्या नंतर काय, लग्नाच्या अगोदर काय, होऊन जाऊ दे। मग एकदा होतं यांचं, झाल्याच्या नंतर 8 दिवसाच्या नंतर तो मुलगा हिच्या जवळ येतो आणि हिला काही पैसे मागायला लागतो, तर ही पैसे नाही म्हणते। तर तो मुलगा म्हणतो पैसे दे नाहीतर तुझा व्हिडिओ मी व्हायरल करतो। ती मुलगी एकदम पहिले शॉक होते, ती म्हणते की कोणता व्हिडिओ। मग तो मुलगा तिला दाखवतो की हा व्हिडिओ। जेव्हा ती हा व्हिडिओ बघते त्यावेळेस पूर्णपणे शॉक होते, जे हॉटेलमध्ये झालं होतं ते पूर्ण काही या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होतं। ती मुलगी तिच्या घरच्यांना सांगते, घरचे गपचूप गुन्हानं पोलीस स्टेशनमध्ये केस करतात, याला अटक करतात, याचा मोबाईल घेतात, हिसकावतात, मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट करतात आणि याच्यावर सजा दाखवतात। तर मंडळी, ही जी घटना आहे ना, ही घटना एक अशी घटना आहे की आताच्या काळामध्ये प्रत्येक महिलेसोबत होण्याची शक्यता असते, तर थोडीशी सावधानी वापरा। आपण कोणासोबत बोलतोय, कोणासोबत रिलेशन करतोय याचे थोडंसं भान ठेवलं पाहिजे। खास करून अनोळखी माणसासोबत अजिबात रिलेशन ठेवायचंच नाही।